पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। इथे या झोपाळ्यासाठी मुलांच्या रांगेत उभं राहून स्वतःच्या टर्नची ती वाट बघायची। जिथं टर्न आला बसली की माझ्या मागे लागायची। राघव आता झोका दे, मी आपला झोका देत राहायचो। कितीतरी संध्याकाळ आम्ही ह्या झोपाळ्यावर काढलेले आहेत। चल ना, जाऊ ना, चल चल। अरे काय चल ना, नाही राघव मला नाही जायचंय, मला खेळायचं इथे। ऐक ना, तुला तिकडे बोलवली, जा 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 जा। एक मिनिट हा, एक थांब रे, इकडे जरा। हा आता माझा नाही, माझा नंबर आहे, मी मोठी आहे ना, माझा नंबर। तू चल ना, तू काय लहान आहेस? अरे माझा नंबर लागतो ना, तू इथे थांब ना प्लीज ना। हा थांबू दे। चला 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 चला, चल रे, बस झालं बस झालं बस झालं। मी बसणार आहे, मी बसणार आहे म्हणजे काय? ठीक आहे, घ्या अजून झोके घ्या। आता थोड्याच वेळात बागुलबुवा येणार आहे। हा असा कळलं? तर उठणार ना तू? हा हो की नाही राघव? बागुलबुवा येतो की नाही इथे? इकडे तिकडे काय पाहतो तो? घाबरलाय। आता त्याची यायची वेळ झाली आहे ना। ठीक आहे, तुम्ही घ्या झोके, आम्ही निघतो। चल बाय राघव, ये ये ये, चल लवकर आणि बस झोक्यावरती। काय काही सांगतेस काय पोरांना? काय म्हणजे काय, मी बरोबर सांगते। चल आता आपल्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन। हा कोणाचा झोका एकदम उंच जातो ते। हा 1 2 3 स्टार्ट। येस ठीक आहे, मला दे ना थोडं ते। चल। अरे असं नको करूस। नाही रमा, काय दे ना। ठीक आहे देते मी, पण असं नाही। मग आकर आकर। अगं टेम्पटिंग आहे ते, कुठे खेळतेस तू? दे ना मला। नीट आकर। हा दे। नुसतं आ नको, आकर। हा खरं तर तिला शेंगदाणा काही द्यायचा नव्हता, मला माहित होतं। का? कसं आहे, आयुष्यात कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळाली ना की आयुष्यात मजा नाही राहत, अशी आमच्या रमाबाईची फिलॉसॉफी होती। ठीक आहे, ती फिलॉसॉफी असेल, पण म्हणून का प्रत्येक गोष्टीमध्ये ती अप्लाय करायची? अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्याची ती फिलॉसॉफी माझ्यावर थोपवायची। अशाच रमात आहे म्हणजे तुमच्या बोलण्यावरून कळतंय ना मला की रमाताई कशा होत्या। नाही खरंच आहे, पण बघ ना, आज या गार्डन मध्ये मी खूप वर्षांनी आलो। रमा, या गार्डन मध्ये येऊन मी तुला खूप मिस केलं। कधी वाटलं नव्हतं तुझ्याशिवाय मी या गार्डन मध्ये पुन्हा कधी येईन। आजही त्या तुमच्या सोबतच आहेत, तुमच्या बाजूला। मी म्हंटल होतं ना तुला आनंदी, मला पाहिजे तेव्हा येईन म्हणून। मग काय ग, झाला का उपयोग राघव बरोबर बाहेर फिरायला येऊन? नाही, भले तुला समजायला उशीर लागला असेल, पण कळलं ना आता तुला मी माझ्या नवऱ्याच्या किती जवळ आहे ते। आता हे बघ, राघव आलाय तुझ्याबरोबर फिरायला, पण रमलाय माझ्याच आठवणीत। गाड्या इथनं येतात ना, मग इकडे बघायचं आणि मगच क्रॉस करायचा, कळलं? हा जाऊया सावकाश। हा चल चल चल, ये ये ये। रमाताई, रमाताई इथनं जाऊया। नाही तिथनं नाही, इकडनं जाऊया। इथे पुढे एक बाग आहे, मी आणि राघव नेहमी यायचो या इकडच्या बागेमध्ये, त्यामुळे इकडून जायचं का तिकडून जायचं हे तू नको मला सांगू। इथल्या गल्ल्या गल्ल्या मला माहिती। चल चल चला।
काय रमाताई, झालात ना खुश? त्यांना तुमची आठवण आली तर आनंदी, आनंदी, हा इकडे काय? इकडे इकडे. हो हे बघ, ही एवढी घसरगुंडी, हा झोपाळा आधी नव्हतं. म्हणजे मी इतक्या वर्षानंतर येतोय, बऱ्याच गोष्टी बदलल्यात. बर. हे बघ, ही पण एक क्यूट वाटते ही घसरगुंडी. ही पण नव्हती अगोदर. मग म्हणजे काही सांगायचंय का तुम्हाला? नाही, तू घसरगुंडी खेळतेस? हो. खेळ. अहो पण लहान मुलांसाठी असते. हे बघ, ही मोठ्यांची, इथे खेळ जा. नाही नाही, ही पण लहान मुलांसाठी आहे. हे बघ, तो झोपाळा पण लहान मुलांसाठीच असतो की नाही? हा. तरी मग घसरगुंडीवर खेळायला काय हरकत आहे? नको, कसं वाटतं ते? आणि कोणी बघितलं तर काय म्हणेल? बघितलं तर बघू दे ना. कोणी बघितलं पळ काढायचं. खरंच? की बाय माझे वॉचमन दादाने पकडलं तर? वॉचमॅनने पकडलं तर मग ठीक. वॉचमॅन समजा. आनंदी, तू विसरतेस का तुझा नवरा वकील आहे ते? नाही, पण वकील आणि घसरगुंडी. हे बघ, आता वॉचमॅन कुठेच दिसत नाहीये. इतक्या तुझं खेळून पण झालंस. ये जा खेळ. आणि मी सगळीकडे नजर ठेवतो. वॉचमॅन नाही येणार. नक्की? हा नक्की. बघा. हो य. आनंदी, पळ पळ पळ. वकील साहेब असंच पळून जायचं? अगं, हे लहान मुलांचं खेळ नाही, असं नसतं. चल ये. आनंदी, आज कित्येक वर्षानंतर मी इतका हसलोय, खिदळलोय. हे सगळं काही विसरून गेलो होतो मी. जबाबदारीच्या पलीकडेही एक आयुष्य असतं, ह्याचा खरंच मला विसर पडला होता. पण खरंच आनंदी, तुझ्यामुळे मी आज 10 वर्षाने तरुण झालोय. तुझ्यामुळे. थँक्यू सो मच. थँक्यू. हे घ्या पाणी. ओ काय हो, पाण्याशिवाय गोळी घेतलीत की काय? अगं नाही ग, मला वाटलं एखादी असेल, पण संपली आहे. बाकीच्या उद्या आणणारच होतो मी. ग बाई, मग आता काय करायचं? आता काय, मेडिकलला जाऊन गोळ्या घेऊन येतो. अहो किती वाजलेत बघा जरा. अगं मेडिकल 24 तास उघडं असतं. अहो पण एवढ्या रात्री कशाला जाताय तुम्ही? मी 1000दा तुम्हाला सांगितलंय जरा त्यांचा नंबर घेऊन या. आपण त्यांना फोन केला ना की ती लगेच घरी आणून देतात. अगं आता जाऊन गोळ्या घेऊन येतो आणि त्याचा नंबर सुद्धा घेऊन येतो. मग तर झालं. हा 100 रुपये दे.
हा? अगं माझ्याकडे सुटे नाही आहेत ग. जरा सुट्ट्याचा नेहमी प्रॉब्लेम असतो. 100 रुपये दे. अरे मी पैशांवर झोपतो रोज. पैशांवर नाही झोपत तुम्ही, एवढेच आहेत माझ्याकडे, जास्त नाहीयेत. घ्या. हा. वा चांगलं आहे. आणि त्या मेडिकल वाल्याशी भांडत बसू नका, लवकर घरी. नाही ग, आलो मी पटकन. हा. येतो ग. हिला काय झालं आता? हे चालू कधी असते? आता तू मला रस्ता क्रॉस करून घेऊन जा. ठीक आहे चला. ठीक आहे चल. थांबा थांबा. हो. थांब थांब थांब. अहो ठीक आहे, हळूहळू शिकतेस तू. पण खरंच आनंदी, आज इतक्या वर्षानंतर मला मन मोकळेपणाने जगल्याचा आनंद मिळाला. अहो बस आता. अगं नाही, खरंच त्या गार्डन मध्ये तुम्हाला घेऊन गेलीस ना, त्यामुळे रमाच्या कित्येक आठवणींना उजाळा मिळाला. आज रमा असते ना. रमाताई होत्या तिथे. काय? म्हणजे रमाताई आहेत ना तुमच्या आठवणीत, आणि म्हणजे काय मस्तील असं. साहेबान तर तू बाहेरून आला, बाहेर ड्युटी करतोस तू? नाही ते कुठे गेला होतास? वडापाव खायला गेलो होतो मुंबईचा. आवडला? मस्त होता. तुम्ही फिरायला गेलेला? हो. अरे तुला सांगतो, कित्येक वर्षानंतर मला मन मोकळेपणाने जगल्याचा आनंद मिळाला. हे बाय माझे. अहो बस. साहेबान सांगा ना, मन मोकळ्या म्हणजे काय? ए बबन, राहिला जा 7 मजले चढून. चढून का? दुपारपासून लिफ्ट बंद आहे ना. अरे पण त्या सेक्रेटरीला सांगितलंस का तू? सेक्रेटरीला सांगितला, तो म्हटलं हसत हसत तेवढंच लोकांचा चालना होईल. आणि परत म्हणतो 2 दिवस लागतील सुरू व्हायला. 2 दिवस? अरे 7 मजली चढून जायचं? सकाळपासून माझा चांगला व्यायाम झालाय, आता तुम्ही करा. हा? काय ग? मला चालेल, मला सवय. काय सवय? हा तुला मलाही सवय आहे. हो मीही जाऊ. बघूया, चल शेजात लावूया. पहिलं कोण घरी पोचतं ते बघा. हा. हा 1 2 3. पळ पळ. फिरायची खूप हौस आहे ना, आता 7 माळे चढत जा. जा पळ. काय ग? मी पुढे गेलो, मागे राहिलीस तू? ते 1 मिनिट थांब थांब. रमाच्या बाबांचा फोन आहे. 7 वर्षांनी बाबांचा राघवला फोन. हॅलो. हा बाबा. हॅलो बाबा, मी राघवच बोलतोय. हॅलो. हॅलो, मला काही कळत नाही. काय झालंय बाबांना? बाबा हॅलो. आनंदी, काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतो. चल लवकर ये. अहो बाबा काय झालं? बाबा बाबा काय झालं? बाबा माझ्या बीपीच्या गोळ्या संपल्या होत्या. गोळ्या खाली कशाला जायचं बाबा? राघवला सांगायचं ना. घरी जा. हट्टीपणा करतात, ऐकतच नाही. सावकाश आनंदी. मालतीलाच फोन करणार होतो रे. आधी घरी जा. घाबरेल ना म्हणून. अहो आले. काय कसली घाई ही? आले आले. आई, अहो काय झालं तुम्हाला? घाबरू नका, धाप लागली त्यांना. अरे पण झालंय काय त्यांना? आतमध्ये घेऊ. ठीक आहे मी आता. मी तुम्हाला सांगत होते गोळ्या आणायला खाली जाऊ नका, आपण मागवून घेऊया आई गोळ्या. आई शांत व्हा. पण यांनी ऐकलं आनंदी. नाही, मग गेले खाली. आई हळू. सावकाश जा नीट. आई आई ऐका ऐका. थांबा थांबा. हे बघा, तुम्ही शांत व्हा, एकदम शांत. तुम्ही जर घाबरल्या तर बाबा पण घाबरतील. हो, आणि आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. काही झालं नाही बाबा. नाही नाही, रडू नका, रडू नका. चला.
सावकाश सावकाश. पण वा, वा. आराम वाटतोय? आराम वाटतोय? बरं आई, मी डॉक्टरांना बोलवून घेतो. गरज नाही आहे त्याची. मी 5-10 मिनिटं पडतो. बरं वाटेल मला. फक्त श्वास लागलाय मला. अहो डॉक्टर येऊन गेले तर बरं होईल हो. अगं गरज नाहीये म्हटलं ना. बरं वाटेल मला. मी थोडा आराम करतो. बरं ठीक आहे, ठीक आहे. पडा तुम्ही थोडा वेळ, बरं वाटेल. आई, आपण बाहेर थांबूया. गर्दीमुळे त्यांना त्रास होऊ शकतो. हां ठीक आहे, थांब. सावकाश, सावकाश. चला ना दे. आई चल उद्या चला. आता झोप लागली आहे ना बाबांना, बरं वाटेल. हा तुम्ही बसा बरं आई, थोडा वेळ बसा. आई, गोळ्या संपल्या म्हणजे काय? संपेपर्यंत कुठल्या गोष्टीची वाट बघत होता तुम्ही? नवीन गोळ्या आणल्या नाही तुम्ही वेळेवर? मी आणून देतो म्हटलं तर तुम्हाला त्या घ्यायच्या नसतात. तुम्हाला स्वतःची काळजीही घ्यायची नसते. कसं चालेल? ठीक आहे, तुम्हाला माझ्यावर राग आहे ना, नका बोलू माझ्याशी नीट वागूही नका. पण मी जर तुमची काळजी घेतो तर मला नीट काळजी घेऊ द्या. मी रमाला काय उत्तर देऊ? रमा गेल्यानंतर मी तुमची जबाबदारी घेतलेली आहे. माझ्यासाठी नाही, रमासाठी तरी मला माझी जबाबदारी नीट पार पाडू द्या प्लीज. राघव, राघव जरा शांत हो तू. हे बघ, तुम्ही दोघं जण आलात नाही इथे, मग आता काही होणार नाही त्यांना. आपण सगळं नीट करूया. हा हो, आपण सगळे मिळून बाबांची काळजी घेऊ. हो बाबा, असं का वागता हो तुम्ही? तुम्हाला स्वतःची काळजी नाही घेताय. मला मान्य आहे तुमचा राघववरती राग आहे, पण आता कसं हक्काने फोन केलात तसं तुम्हाला काय हवं काय नको हे राघवला नाही का सांगताय? मला खात्री आहे तो तुमची नीट काळजी घेईल. ते काय नाही, उद्यापासून ना मीच पाहणार आहे. तुम्ही औषधं घेतली की नाही, तुम्हाला काय हवंय, तुम्ही दगदग करत कुठे बाहेर तर नाही ना गेला, मीच पाहते आता. आता असं करते, आनंदीलाच सांगते. आनंदी वाटते तेवढी साधी नाहीये. तिने जर तुमची काळजी घ्यायला सुरुवात केली ना तर तिचा ओरडा सुद्धा तुम्हाला खायला लागेल. रमा, हो बाबा, मी आहे तुमच्या जवळ. मी इथेच आहे. मी तुम्हाला सोडून नाही जाणार आहे कुठे.